पुढची महत्त्वाची बातमी, सांगलीमधील संजय भोकरे यांच्या हत्येचा तपास करावा, कट रचणाऱ्यांचा मुळापर्यंत जाऊन तपास करावा, याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आहे। मला वाटतं की हे जे प्रकरण आलेलं आहे बाहेर संजय भोकरेंचं, आणि अंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून ते अनेक वर्ष तिथं काम करत आहेत, आणि ते मी FIR सगळी बघितली की अंबाबाई तालीम संस्थेमध्ये काही जागा गेल्या आणि त्या कारणासाठी त्यांचा हत्येचा कट रचला जातोय। म्हणजे जमिनीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मर्डरचा कट रचला जातोय असं मला अजिबात वाटत नाही। पोलिसांनी या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, कारण हे जे पूर्व बघितले तर ते काय अशा पद्धतीचं धाडस करतील असं मला वाटत नाही। तर त्याच्या मुळापर्यंत जावं, नेमकं कोण आहे या प्रकरणामध्ये। ट्रॅव्हल जिहादच्या विरोधात संग्राम जगताप आज आंदोलन करणार आहे। संग्राम जगताप रास्ता रोको आंदोलन करणार असून थोड्याच वेळामध्ये त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची बातमी संग्राम जगताप यांच्या आंदोलनाच्या संदर्भातली आपण पाहतोय। ट्रॅव्हल जिहादच्या विरोधात संग्राम जगताप यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि ते आज आंदोलन करत आहे। पुढच्या काही वेळामध्येच त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ट्रॅव्हल जिहादच्या विरोधात संग्राम जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित करत आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि ट्रॅव्हल जिहादच्या विरोधात ते आज आंदोलन सुद्धा करत आहे। मराठी साहित्य संमेलनासाठी आता जागेचा शोध सुरू करण्यात आलाय। 14 जूनला संमेलनाच्या जागेची घोषणा होणार आहे। 100व्या साहित्य संमेलनाचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलंय, तर स्थळ निश्चित करण्यासाठी 7 जणांची समिती आता गठीत करण्यात आलेली आहे। तर मराठी साहित्य संमेलनासाठी आता जागेचा शोध सुरू आहे। 14 जूनला संमेलनाच्या जागेची घोषणा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलांच्या किमतीमध्ये वाढ झाली। पाचोडच्या बैल बाजारामध्ये तेजी आणि किमती गगनाला भिडल्याचं चित्र आहे। पाचोडच्या बैल बाजारामध्ये बैलांच्या किमती गगनाला भिडल्यात। 70,000पासून 1.5 लाखापर्यंत बैलजोड्यांचे दर आहे। इंधन दरवाढीचा परिणाम आता होतोय, त्यामुळे आता बैलांद्वारे शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। मात्र बैलांच्या किमती वाढल्यानं शेतकरी देखील आता चिंतेत आहे। आज आम्ही पाचोडच्या बाजारामध्ये बैल खरेदी करण्यासाठी आलो, परंतु बाजार इतका टाईट आहे की बाजार टाईट असल्यामुळं आता बैल नेमकं घ्यावं। आणि एक तर असं झाली, लग्न सराई आहे, लग्न आहेत आमच्या मागं, परत शेतीचे उद्योग करायचे, पण शेतीच्या उद्योगासाठी आपल्याला मशागत करण्यासाठी बैल लागतात, पैसा लागतो। परंतु आज जर बैल जर घ्यायला गेलं 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास जर बैलजोडी भेटत असेल, तर नेमकी शेती आम्ही शेतकऱ्यांनी करायची कशी, हा आमच्यापाशी इतका महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याला आता शेती सुद्धा करणं परवडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।